किर किर. त्या भयानक काळोखात रातकिड्यांचाच काय तो आवाज, बाकी सारी शांतता. अमावास्या असल्याने रातीला थोड्या जादा अंधाराने घेरलेलं. दूर कुठेतरी आकाशात एखादी चांदणी टिमटिमायची. रानातले ते अवाढव्य डोंगर अंधारात भयानक अशा राक्षसाने वाचलेल्या जबड्यासारखे भासत होते. अशातच गण्या पाटील हातात कंदील घेऊन रानवाटा तुडवत लगबगीने त्या वाड्याकडे चालला होता. वाडा चारही बाजूने एका जुनाट वेलीने वेढलेला होता. कंदिलाच्या प्रकाशात त्या वेली अकराळ-विकराळ स्वरूपात पसरलेल्या जटांसारख्या वाटत होत्या. कित्येक दशके तो वाडा बंदच होता. गण्याने सावकाश कंदील बाजूच्या धक्क्यावर ठेवला आणि कपाळावर आलेला घाम शर्टाच्या बाहीने पुसत तो त्या धक्क्याला रेलून बसला. त्याने एक वार दूर नजर फिरवली, पण बहुतेक ज्याची त्याला आस होती ते तिथून अजून आलं नव्हतं. थोडंसं खिन्न होतं. त्याने खिशातील तंबाखू बाहेर काढली आणि नेहमीच्या स्टाईलने बार बनवून डाव्या जबड्यात सरकवली. तंबाखूतलं निकोटीनचे एक झणझणीत मेंदूला लागली. तसाच आपल्याच धुंदीत गण्या गाऊ लागला. एक लहान लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. आज भेटणार मला की जीव माझा फुलला ग. त्याच्या गाण्याची शैली थोडी वेगळीच होती. जेव्हा तो एकटा असे तेव्हा तेव्हा तो असाच स्वतःतच एक वाक्य टाकत गात असे. तो स्वतःशीच तंबाखू चघळत गुणगुणत होता. इतक्यातच त्याच्या जोडीला तुणतुण आणि घुंगरू वाजत असल्याचा भास झाला. मंडळी आली वाटतं, असं स्वतःशीच पुटपुटत त्याने एक लांब जोरदार पिचकारी मारली. कपाळावर हात ठेवत तो दुरूनच कुठपर्यंत पोहोचले त्याचा अंदाज बांधू लागला. पण ह्याही वेळी ते लोक येण्याची कसलीच चिन्हे दिसत नव्हती. तो वैतागून परत आपलं गाणं गुणगुणत लागला. गुणगुणत असताना घुंगरांचा छनछन आवाज बारीकसा येत होता. त्याच्या आवाजाबरोबर त्या कुणाच्या तरी लाडीक हसण्याचा आवाज आणि अशातच आत या ना ओ अशी लाडीक साद कुणीतरी घातली. त्या आवाजात नक्कीच जादू होती. त्या आवाजात साखरेची मधुरी होती. लावण्य उधळण्याचं ध्येय होतं. मर्दांगिनीला केव्हा केलेलं आव्हान होतं. आवाजाच्या दिशेने गण्या भारल्यागत निघाला. वाड्याचं दार आपोआप उघडलं गेलं. दूर कुठले तरी तबल्याची नाजूक साद ताक धीनाधीन ताक अशी ऐकू येऊ लागली. कमाल गारवा पूर्ण अंगाला झोंबत होता. गण्या इकडे तिकडे पाहू लागला. कुठेच कोण दिसत नव्हतं. अमावास्येची रात्र असूनही वाड्यात वरती असलेल्या कौलारू फटीतून चांदण्याचा मंद प्रकाश का पसरला होता. इतक्यात वरच्या जिन्यात त्याला एक नऊवारी नेसलेली आकृती दिसली. माझ्या रूपातला ऐवज लाखांची नाणी, चंद्रतारकांच्या जगात मी ग राणी. आपल्या लांब केशसंभारातून हात फिरवत सावकाश एक जिना चढत ती गाणं गात असते. गाण्याची धुंद आणि गाण्यातले शब्द कोठेतरी त्याला ऐकलेले वाटतात. सुरात होणारे चढ उतार, एक विशिष्ट मादक लबक, हे सगळं त्याला ओळखीचं होतं. इतक्यात त्याची टूप पेटते. सगळी गुंगी नाहीशी होते. डोळ्यात भीतीचे पश्चातापाचे भाव स्पष्ट उमटतात. भीतीने सारं अंग थरथर कापत जातं. जिन्यावरची ती पाठमोरी आकृती जागीच थबकते. मोकळ्या केसावरून फिरत असलेला हात संत थांबतो. सोसा वारा सुटतो. दरवाजा हलकेच बंद होतो आणि हलकेच ती मान तिरकी करून एक कटाक्ष त्याच्याकडे टाकते. तिला पाहताच त्याच्या छातीत एक जोराची कळ येते. छातीवर हात आणि तिच्या रोखलेली नजर ठेवून गण्या धाडकन जमिनीवर कोसळतो. लाईट्स ऑन होतात. एक्सलेंट शॉट, गुड जॉब ऑल गाईज. दिग्दर्शक टाळ्या पिटत सगळ्यांचंच अभिनंदन करतात आणि आजच्या दिवशी पॅकअप झाल्याच्या घोषणा करतात.
गण्या अजूनही जमिनीवर तसाच कोसळलेला असतो. दिग्दर्शक साहेब, ओ दिग्दर्शक साहेब, झालं की. काय ॲक्टिंग केली तुम्ही, एकदम नॅचरल. हॅट्स अप यू मॅन. चला आता उठा, असे बोलून त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात, पण तो मात्र ढिम्म. नजर तशीच त्या दिशेला रोखलेली. दिग्दर्शक वैतागतात. ओ चला उठा, निघायचंय आपल्याला, मस्करी पुरे, असं म्हणत दिग्दर्शक त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात, पण तो उठत नाही आणि कधीच तो आता उठणारही नसतो. पावलांचे आवाज, दूर कुठून तरी येणाऱ्या गाडीचे आवाज, भरधाव वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज, खटखट पटपट मोठी सामुग्री हलवण्याचे किंवा उचलण्याचे आवाज, खटखट सगळी बटणे दाबल्याचा आवाज, नाजूक बांगड्यांच्या किणकिण आवाज, काहीतरी झटकल्याचा आवाज, रातकिड्यांचा किरकिर आवाज, कोणीतरी आपापसात कुजबुजल्याचे आवाज, अस्पष्ट हुंदक्याचा आवाज, कोणीतरी खाकरल्याचा आवाज, जांभई देत असताना होणारा बारीक आवाज, टिन, एखादी लोखंडी वस्तू जमिनीवर पडल्याचा आवाज, चर, जमिनीवर घासून तीच वस्तू परत उचलण्याचा आवाज. या सगळ्या आवाजातला त्याला एकही आवाज ऐकू येत नाही, पण त्याला दिसतंय धुसर धुसर. अनोळखी वाटेवरून जात असताना वाटसरू जसे पाठीमागे वळून पाहतात, तसंच त्याचा आत्मा देह सोडून एखाद्या विशिष्ट अवस्थेत प्रवेश करत असताना नक्की आपल्यासोबत काय घडलंय, आपण काय आहोत, कुठे चाललोय, अशा प्रश्नांची उत्तरे शोधताना तो पाठीमागे वळून पाहतो. अंधाऱ्या काळ कोठडीत जशी एक एक खिडकी उघडली जावी तसतसं त्याला दिसतंय. भोवतालच्या गलिच्छ वातावरणातून, अंधारातून एका संथ मोठ्या थांबलेल्या क्षणात त्याला दिसतंय, जणू काही हेच पाहण्याची संधी सृष्टीच्या विधात्याने अनंतात विलीन होण्या अगोदर दिली आहे. काही वर्षापूर्वी एका भल्या मोठ्या आरशासमोर ती तिचं रूप न्याहाळत होती. गोल चेहरा, सोनेरी कांती, कोरीव पण नाजूक भुवया, रुंद कपाळ, निळे खोल पाण्यासारखे डोळे. एखाद्याने तिच्या डोळ्यात पाहिलं की हरवून जावं असे नाक, सरळ नाक, गुलाबांच्या पाकळ्यांसारखे असलेले रसरशीत गुलाबी ओठ, काळेभोर रेशमी केस, एखाद्या अप्सरेला लाजवेल असं अस्सल लिखित लावण्य. ती आरशात स्वतःचं रूप पाहताना हरवली होतीच जणू. स्वतःशीच ती खट्याळ हसली. इतक्यात पाठीमागून कोणीतरी पुटपुटलं, हसतेस तू अशी की झंकार चांदण्याचे, मज वेड लागले तुझलाच पाहण्याचे, झंकार चांदण्यात कित्येक तारे तुटलेले मनाचे, वर का अभिशाप हा कित्येक काळक ते सोसले. असं आरशातूनच ती त्याला प्रत्युत्तर देते. वा वा, लाजवाब. कविताही करता येते तर तुम्हाला. बोलता बोलता शर्टच्या बाह्या सरकवत गणेशराव जवळ आलेल्या गादीवर आरूढ होतात. जवळच असलेल्या पाण्याचा पेला पुढे करतात. आज स्वारी आमच्या फडात कशी काय? त्याचं कारण माहीत आहे ना तुला? आज येशील का रातच्याला? इतकं बोलून गणेशराव घटाघट पाणी पितात आणि रिकामा पेला जमिनीवर ठेवत तिच्या होकाराची प्रतीक्षा करतात. ती नुसतेच लाजते. काय ते लाजणं? ह्याच लाजण्यावरती कित्येक हृदय घायाळ झालेली. आज तमाशा रंगणार आहे तुमच्यासाठी स्पेशल, या तुम्ही बघायला. मग आटोपल्यावर डायरेक्टर येतच की वाड्यावर. स्वतःशीच खुश होत गणेशराव खिशातले काही बंडल काढून तिच्या चोळीत कोंबतात. अख्ख्या पंचक्रोशीत कधी झाला नाही असा तमाशा आज त्या गावात होणार होता. त्यात त्या बाईचं नाव खूप गाजलेलं. फक्त तिलाच पाहण्यासाठी कितीतरी लोक येणार होती. ढोलकीचा ताल सुरू झाला. सोंगट्याने उगीच आपला इथल्या तिथल्या गप्पा मारत, थोडी प्रस्तावना देत जमलेल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सुरुवात केली. सोंगड्याने आपलं काम चोख बजावलं. मग ती आली. अख्खं पब्लिक तिला पाहून खुळं झालं. ज्याची तिला पहिल्यांदाच पाहिलं ते सारं काही विसरून तोंड उघडं ठेवून पाहतच राहिले. बाकीच्यांनी शिट्ट्या टाळ्या वाजवल्या. काहींनी नुसत्याच दर्शनानेच बंडल फेकले होते. मग ढोलकीच्या तालावर गाणं सुरू झालं. त्या गाण्याला एक वेगळाच अर्थ होता, एक थीम होती. एका राजाच्या आयुष्यात एक सुंदर कन्या येते आणि तो तिच्यावर प्रेम करू लागतो.
तिच्यासाठी व्याकुळ होतो. तीही भेटते त्याला, पण काही स्वार्थी कारणासाठी तिचा खून तो करतो. मग व्याकुळलेली तिची आत्मा गाणं गाते. तुझ्या नजरेतल्या प्रीतीत तलवार कधीही घुसली. तुझीच होते राजसामी, मग का अशी माझ्या काळजात खुपसली. थीम गाणं झाल्यानंतर त्याचं नेहमीचंच एकट्या बाईची प्रसिद्धी लावणी सुरू होते. माझ्या रूपातला ऐवज लाखांची नाणी, चंद्र तारकांच्या जगात मी ग राणी. माझ्या मदिरेची नशा गमी, ह्या गोड स्वप्नांची दिशा गमी. ह्या सुरात ह्या संगीतात ग माझीच गाणी. हे गाणं गणेशरावांनी कित्येक वेळा ऐकलं होतं. तमाशा संपल्यानंतर ते वाड्यावर तिच्या येण्याची वाट पाहत असताना ती येते. आज खूपच वेगळी वाटत होती ती. आज तिच्यात तो उन्माद नव्हता, ऐरवी असणारा बेफिकीरपणा नव्हता. आज काळजी होती, स्त्रीसुलभ असणारी भीती होती. हे गणेशरावांना जाणवलं. म्हणून ते तिला विचारलं, काय झालं? मी पुन्हा आई होणार आहे. आजच कळले. आता तरी लग्न करा. गणेशराव खो खो हसू लागला. त्याच्या हसण्यात एक प्रकारचे असुर भाव होते. करूया की मग. पहिल्या लेकीचं काय केलंस? तिलाही बोलवू की? तिच्या आईबापाच्या लग्नात तिच्या बोलण्यात खोचक टोमणा होता. चला जाऊ दे. एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. तळघरात ठेवलंय. चल लवकर दाखवतो. असं बोलून ते तिला घेऊन जातात. काय असेल सरप्राईज या उत्सुकतेपोटी ती पुढे जाते. गणेशराव हलकेच दार लावून घेतात. कोपऱ्यात ठेवलेल्या सळईला हलकेच हातात घेऊन पाठीमागून एक जोराचा प्रहार तिच्या डोक्यात घालतात. ती तशीच जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडते. शब्बास लेका, एक अघोरी साधू पाठीमागच्या दारातून ओरडतो. गर्भवतीचा बळी, गर्भवतीचा बळी. स्वतःशीच आनंदाने किंचाळून तो अघोरी साधू नाचू लागतो. स्वतःच्या आनंदाला थोडे बाजूला ठेवून तो आपलं काम सुरू करतो. कसलेचे मंत्र पुटपुटले जातात. बहुतेक शरीरातून निघणाऱ्या त्या शक्तीला, आत्म्याला अडवण्याचं काम ते करत असावे. काही मंत्र उच्चारल्यानंतर तो साधू थांबतो. गणेशरावांना ते उद्देशून सांगतात, आता तिची आत्मा बाहेर येईल. तिचा दुसरा मृत्यू नंतरचा प्रवास सुरू होईल. पण त्या अगोदर तुला तिचा केस काढून तिला ती कधी सापडणार नाही अशा ठिकाणी ठेवावा लागेल. ती तुला त्रास देऊ शकणार नाही, पण रोज तुझ्या स्वप्नात येईल. स्वप्नात तुला विनवणी करेल, धमकी देईल, काहीही आम्ही दाखवेल. तू घाबरायचं नाही. तिच्या त्या केसामुळे ती बंदिस्त होईल. सर्व शक्ती असून सुद्धा तिला वापरता येणार नाही. मी अजून काही मंत्र म्हणतो. 10 मिनिटाच्या आत तिचा केस काढून तुला लपवावा लागेल. 1 सेकंद जरी उशीर केलास तर तुला प्राणाला मुकावं लागेल. प्राण जरी गेला तुझा तर ती मुक्त होईल. पण तुझा आत्मा युगानुयुगे इथेच अडकून राहील. जोपर्यंत तुझ्या नावाने कुणीच अशा गर्भवतीचा बळी त्या काळभैरवाला देत नाही, तोपर्यंत इथेच तुझा आत्मा भरकटत राहील. लक्षात ठेव. पण एकदा तू नियम पाळलेस तर तुला आयुष्यात जे पाहिजेल ते मिळेल. फक्त तो केस जपून ठेवायचा आहे, समजलंस? खरं तर हे त्याने अगोदरच सांगितले होते. म्हणूनच हे सगळा प्लॅन केला होता मी. तमाशातही ती पैशाला भुलून जाळ्यात ओढली गेली. पहिल्यांदा ती गरोदर झाली तेव्हा मी इथे नव्हतोच. 1 वर्ष परदेशात होतो. नाहीतर तेव्हाच कारभार आटपला असता. मुलीचा जन्म झाला तेव्हाच तिने ही बाब सगळ्यांपासून बदनामीच्या भीतीने लपवून ठेवली. अगदी गुप्तपणे हे सगळं केलं होतं तिने. मुंबईला बहीण असते तिची. तिच्याकडे ठेवलंय तिला. अजूनही एकदाही तिला बघायला गेलो नाही. मरू दे. ह्या छिनालच्या पोरीला कोण बघणार? आज संधी साधली आपण. आता आपली स्वप्न आपल्यालाच मुठीत. तयारी सगळी व्यवस्था कालच केली आपण. समजलंस? साधूने डावणीच्या सुरात विचारल्यावर गणेशरावांनी विचारशृंखला तुटली तशी मानेनं त्यांनी होकार दिला. साधू मंत्र म्हणू लागला. धरकंप यावा तसा कंप निर्माण होऊ लागल्या. भिंती हालतायत असा भास होऊ लागला.
एक कर्कश किंचाळी ऐकू येते आणि त्या आवाजाने कान फाटतील की काय असं वाटू लागलं. एक हिरवटसा प्रकाश कुठून तरी येतोय. कुजट वास सगळीकडे पसरलाय. त्यात त्या मंत्राचे विचित्र विचित्र आवाज आणि अशातच त्याने इशारा केला. लागलीच जवळच असलेला चाकू काढून गणेशरावांनी आपली लुंगी बाजूला केली. पटकन एक केस उपटून एक हलकासा वार त्याने आपल्या मांडीवर केला. मांडीवरच्या वाराने झालेल्या भेगेत त्याने तो खोल कोंबला. त्यावर त्याच लुंगीची पट्टी फाडून गच्च बांधून घातली. त्या दिवसानंतर गणेशरावांच्या आयुष्यच पालटलं. सगळं काही मिळत गेलं. पैसा, वैभव, मानपान. त्याच अभिनेता होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. कित्येक वर्ष सरली. एक अभिनेता असूनही, इतकी इज्जत कमवूनही लोकांच्या नजरेत मात्र त्याचं संबोधन गण्या पाटील असंच एकेरी व्हायचं. कुठल्या तरी सिनेमातल्या रंगवलेल्या नावाच्या पात्राने लोकांचं मन जिंकलं होतं. अर्थातच तोंडावर एकेरी संबोधन करण्याची कोणाची छाती नव्हतीच, पण माघारी असा उल्लेख व्हायचा. आणि आजच त्या गण्या पाटील नावाचा पात्र एका हॉरर सिनेमात घेऊन शूटिंग सुरू होती. ऐनवेळेस चेटकिनीचा रोल करणारा सेक्स रॅकेट चालवणाऱ्याच्या आरोपाखाली अटक झाली आणि एका दिवसात नवा चेहरा डायरेक्टर साहेबांना शोधावा लागला आणि तो चेहरा त्यांना रस्त्यावर सिगारेट ओढताना दिसला. अगदी त्यांना हवा तसा चेहरा. सोनेरी क्रांती, कोरीव पण नाजूक भुवया, रुंद कपाळ, निळे खोल पाण्यासारखे डोळे. एखाद्याने तिच्या डोळ्यात पाहिलं की हरवून जावं असं सरळ नाक, गुलाबांच्या पाकळ्यासारखे असलेले रसरशीत गुलाबी ओठ, काळेभोर रेशमी केस. एखाद्या अप्सरेला लाजवेल असं अस्सल लिखित लावण्य. मग ती विचारणं झालं. तीही राजी झाली. रोल काय आहे, कसा करायचा सगळं समजवून झालं. स्क्रिप्ट देऊन प्रॅक्टिसही करायला सांगितली. एका दिवसात सगळं झालं. फक्त फोनवर गणेशरावांना कल्पना दिली होती. ते डायरेक्ट शूटिंगला येणार असं कळलं. त्याचं काम चोख होतं. फक्त त्या मुलीला नीट तयारी करायला सांगितली त्यांनी. आणि आज शूटिंग सुरू असताना असं घडलं. अचानक भयानक काळोख्यातल्या त्या प्रकाशात मानखिडक्या धाडकन बंद झाल्या. आयुष्याचा सारा सारीपाट त्या गलिच्छ अंधारातून प्रवास करताना त्याला दिसला. मागचं सारं काही दिसून गेलं. आपण कुठं होतो हे कळलं. फक्त कुठे आहोत आणि कुठे चाललोय ह्याचं उत्तर त्याला अजून मिळालं नव्हतं. चरचर त्याच्या पायाला नव्हते. त्या चेतनाला खाली काहीतरी लोखंडी वस्तूसारखं काहीतरी जाणवलं. त्याने खाली पाहिलं. तीच ती रक्ताने बरबटलेली सळई जिने त्याने खून केला होता. हीच ती सुरुवात. त्याने चमकून सभोवती पाहिलं. तो आपल्याच वाड्याच्या अंधाऱ्या तळघरात होता. दूर कुठून तरी गाणं ऐकू आलं. तुझ्या नजरेतल्या प्रीतीत तलवार कधीही घुसली, तुझीच होती राजसामी, मग का ती अशी माझ्या काळजात खुपसली. अशा गाण्याबरोबर तिची आकृती त्याला दिसली. आता युगेनयुगे सुटका नाही हे त्याला कळून चुकलं. काही दिवसानंतर गण्या पाटील ह्या नावाचं पात्र कोण साकारणार असा प्रश्न दिग्दर्शकाला पडला होता. त्यानेच तो रोल करायला ठरवलं. मनात एक सुप्त इच्छा होती. यथावकाश शूटिंग पूर्ण झालं. सिनेमा तुफान चालला. तमाशा आणि भयानक हे कॉम्बिनेशन लोकांना खूप आवडलं. आपल्या आईचंच हुबेहूब रूप घेऊन जन्माला आलेली अभिनेत्री माधुरी चंद्रलेखा गणेशराव पाटील, हो, गणेशराव ह्यांचीच मुलगी, हिला बेस्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड देण्याचं जाहीर झालं. त्याचबरोबर तमाशा ह्या चित्रपटाने चांगली कमाई तर केलीच, पण ह्या वर्षीच्या बेस्ट फिल्मचा अवॉर्ड देखील मिळणार हे जाहीर करण्यात आलं आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.